इलेक्शनचा विषय होता आणि तुम्हाला प्रेस नोट दिली. प्रेस नोटच्या मागे बायोडाटा लावण्याचा हाच उद्देश होता की इथे फर्स्ट टाइम प्रेस घेतल्यामुळे परिचय त्याच्यामध्ये आलेला होता. तर आपला प्रेसचा विषय हा आहे की मी मुख्य निवडणूक अधिकारी जयश्री कुमार आहे, त्याच्यानंतर वर्णी सर यांना एक निवेदन दिलं. तर मुख्य निवडणूक अधिकारी यांना निवेदन दिलेलं, त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन निवडणूक आयोग यांना सुद्धा निवेदन दिलं. निवेदनामध्ये मी काही बाबी इन्क्लूड केलेल्या, तर त्या बाबींवरती, त्या मुद्द्यांवरती आणि आपल्या लोकशाहीमध्ये कुठल्या मुद्द्यांची त्या बदलाची गरज आहे या विषयावरती आज इथे प्रेस ठेवली. तर देशहिताच्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्याचा विचार मुख्य निवडणूक अधिकारी यांनी करावा, निवडणूक आयोग यांनी आमच्या मुद्द्यांचा किंवा मागण्यांचा विचार करावा. तर महत्त्वाचं असं आहे की या ज्या मागण्या आहेत, हे जे मुद्दे आहेत हे फक्त माझे नसून हे जनतेचे आहेत. आपण जर दोरसपणे बघितलं तर बऱ्याच ठिकाणी हे मुद्दे उठतात, बऱ्याच ठिकाणी या मुद्द्यांवरती, या मागण्यांवरती लोक समोर येतात, पण त्या मुद्द्यांचा, त्या मागण्यांचा विचार केला जातो. निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं
जिवंत नाही अशा व्यक्तीची नावं सुद्धा बघितलेली मतदार याद्यात, आणि नावच नाही तर तो व्यक्ती जाऊन मतदान पण करतो. या सगळ्या गोष्टी आपल्या निवडणुकीमध्ये होताना दिसत आहेत, मतदार याद्यांमध्ये होताना हे सर्व प्रकार दिसत आहेत. त्याच्यामुळे जे लोक हयात नाही, ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे अशा लोकांची नावं याद्यातून काढून टाकण्यात यावी. त्यानंतरचा मुद्दा आहे की प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. आपल्या देशामध्ये लोकशाही असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. पण बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच मतदारसंघामध्ये, महाराष्ट्रामध्ये बघा किंवा महाराष्ट्राच्या बाहेर बघा, एखादा आमदार आहे किंवा तो आपल्या एरियामध्ये जर कोणी दुसरा येत असेल, दुसऱ्या निवडणूक लढवण्याचा विचार करत असेल, तर बऱ्याच ठिकाणी कार्यकर्ते त्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या लोकांना शिरू देत नाही, दुसऱ्या लोकांना प्रचार करू देत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या इथे होताना दिसत आहेत. म्हणून कार्यकर्त्यांवरती आणि अशा उमेदवारांवरती निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात यावी. कारण इथे लोकशाही आहे आणि या प्रकारामुळे ज्या लोकांना खरोखरच या समाजासाठी, या देशासाठी काम करायचं आहे ते लोक समोर येऊ शकत नाही, काम करू शकत नाही. त्यानंतरचा मुद्दा येतो की या सर्व गोष्टीसाठी किंवा जे लोक पैशाचे व्यवहार करतात त्या सर्वांसाठी काही ऍप्स काढलेले आहेत. बाबींवरती निवडणूक आयोगाने वेगळी टीम काढून काम करावं. अशा घटना जर आपल्या इथे घडत असेल तर लोकशाही धोक्यात येईल आणि विकास केव्हा होणार नाही किंवा विकासाबद्दल आपण विचार करतो. विकासाचा विचार न होता इथे फक्त व्यवहार. शेवटचा एक मुद्दा आहे जो की मी निवेदनामध्ये मांडलेला आहे. शेवटचा माझा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या देशामध्ये बरेचसे पक्ष आहेत. पक्षामध्ये होतं काय की जे उमेदवार आहेत ते निवडणूक लढवतात, खासदार आमदार बनतात, पण त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, ज्या लोकांना त्यांनी पद दिले, जिल्हा अध्यक्ष पद दिलेलं आहे, तालुका अध्यक्ष पद दिलेलं आहे, फक्त पद देतात, त्यांना पैसे देत नाही, त्यांना निधी देत नाही. तर माझा मुद्दा असा आहे की जे काही मोठे पक्ष आहेत त्या पक्षांनी आपले जे पदाधिकारी नेमून दिलेले आहेत त्या पदाधिकाऱ्यांना सॅलरी द्यावं, पगार द्यावं. हे अतिशय महत्त्वाचं आहे. तेव्हाच ते काम करून पुढे जाऊ शकतात. निवडणूक हे आपली नाही आहे. जेव्हापासून देश स्वतंत्र झाला तेव्हापासून या निवडणुका लागली. तेव्हापासून पैशाशिवाय निवडणूक होत नाही.